हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 40. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. भाषांतर. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यांमध्ये युक्त झालेल्या योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही. तर प्रेक्षक हो, अर्जुनाने विचारलं की आध्यात्मिक मार्गावरून पतित झालेल्या योग्याचं पुढं काय होतं. या प्रश्नाचं खरं उत्तर केवळ श्रीकृष्णच देऊ शकतात असं अर्जुन म्हणतो. आता पुढील 8 श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण या प्रश्नाचं अत्यंत आशादायक उत्तर देत आहेत. चला तर पाहू. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी अनेक वर्षे मनापासून अभ्यास करतो, पण शेवटच्या वर्षी एखाद्या गंभीर कारणामुळे त्याला शिक्षण काही काळासाठी सोडावं लागतं. परंतु त्यामुळे त्याचा आतापर्यंतचे कष्ट वाया जात नाहीत. योग्य संधी मिळाल्यावर तो पुन्हा त्याच ठिकाणापासून शिक्षण सुरू करून त्याचं ध्येय पूर्ण करू शकतो. त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात की भक्तियोगाच्या मार्गावर केलेली प्रामाणिक साधना कधीही व्यर्थ जात नाही. एखाद्या कारणामुळे साधकाचं काही काळासाठी पतन झालं किंवा साधना खंडित झाली तरी भगवान श्रीकृष्ण त्याच्या आधीच्या आध्यात्मिक प्रगतीचं रक्षण करतात आणि त्याला पुन्हा पुढे जाण्याची संधी देतात. म्हणजे साधकानं केलेल्या भक्तीचा कधीच विनाश होत नाही, त्याचं काहीही नुकसान होत नाही. म्हणजे भगवंतांशी जोडलेलं कार्य कधी निष्फळ होत नाही. उदाहरणार्थ, आयुष्याच्या सुरुवातीला भगवत भक्ती करून नंतर आयुष्यभर पापकर्मे करूनही मृत्यूसमयी अजाम्यानं त्याच्या मुलाला हाक मारताना नारायण हे भगवंतांचं नाव उच्चारलं. त्यामुळे पूर्वी केलेल्या त्या अल्प भगवत संबंधामुळे त्याचं आध्यात्मिक कल्याण झालं. भगवंतांच्या नावाशी आलेला संबंध व्यर्थ गेला नाही. त्यामुळे त्याला घेण्यास आलेल्या यमदूतांना विष्णुदूतांनी थांबवलं. अशा भक्ती करणाऱ्या, भगवंतांशी जोडण्याचं शुभकार्य करणाऱ्या भक्ताचं पतन जरी झालं तरी त्याची दुर्गती होत नाही. जेव्हा विष्णुदूतांनी यमदूतांना परत पाठवलं तेव्हा त्यांनी अजाम्याला लगेच वैकुंठात नेलं नाही. त्याऐवजी अजाम्याला पुन्हा जगण्याची संधी मिळाली. श्रीमद भागवतानुसार विष्णुदूत आणि यमदूत यांच्यात धर्माविषयी झालेला संवाद अजाम्यानं ऐकल्यामुळे अजाम्याला त्यानं केलेल्या पापांचा तीव्र पश्चाताप झाला. मग त्यानं त्याचं घर सोडलं आणि हरिद्वार येथे जाऊन तो भगवान विष्णूंची भक्ती, नामस्मरण आणि ध्यान करू लागला. काही काळ शुद्ध भक्ती केल्यानंतर विष्णुदूत पुन्हा आले आणि त्यावेळी अजाम्याला दिव्य देह देऊन वैकुंठधामात घेऊन गेले. यावरून एक महत्त्वाचं तत्त्व समजतं. भगवंत भक्ताला केवळ संकटातून वाचवत नाही, तर त्याला त्याचं जीवन शुद्ध करून भक्ती पूर्ण करण्याची संधीही देतात. अजाम्याची पहिली सुटका ही त्याच्या सुधारण्यासाठी झाली होती. नंतर शुद्ध भक्ती पूर्ण झाल्यावर त्याला भगवतधाम प्राप्त झालं. यावरून हेच स्पष्ट होतं की साधकानं केलेल्या अल्पशा भक्तीचाही कधीच विनाश होत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये भक्ती करण्यासाठी भगवंत येथे आपल्याला प्रेरणाच देतात. काहीही झालं, थोडीशी जरी भक्ती केली तरी ती मोठ्यातल्या मोठ्या भयापासून आपली मुक्तता करते. ती मनुष्याचं आध्यात्मिक रक्षण करते आणि शेवटी जन्ममृत्यूसारख्या सर्वात मोठ्या भयापासून आपली मुक्तता करते. हे श्रीकृष्ण येथे सविस्तरपणे सांगत आहेत. उदाहरणार्थ, दुर्योधनानं पांडवांचं सर्व काही हिसकावून घेतलं, परंतु त्यांची चांगली चेतना त्यांच्यासोबतच होती. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये कधीही कोणाबद्दल चुकीच्या भावना आल्या नाहीत. त्यांनी धर्माची रक्षा केली आणि त्यामुळं भगवंतांद्वारे त्यांची ही रक्षा झाली. तसेच आपण पाहिलेलं आहे की प्रल्हाद महाराज केवळ भगवंतांची भक्ती करायचे म्हणून त्याला त्याच्या वडिलांनी अनंत यातना दिल्या. परंतु जो भगवंतांचा परमभक्त असतो तो जाणतो की वास्तविक स्वरूपात कल्याणकारी काय आहे आणि विनाशकारी काय आहे. तर विनाश आहे पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत राहणं. कारण तेवढा वेळ मनुष्य त्याच्या शाश्वत घरापासून म्हणजे गोलोकधामापासून वेगळा राहतो, दूर राहतो. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपलं खरं कल्याण भगवंतांच्या भक्तीतच आहे. त्याचप्रमाणे भक्तियोगाचा मार्ग स्वीकारून भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म करणाऱ्या योग्याचं शेवटी नेहमीच कल्याण होतं. काही काळ त्याला अडचणी किंवा अपयश दिसतं,
पण अधर्म, पापकर्म आणि भौतिक मोह त्याला कायमचे हरवू शकत नाहीत, कारण भगवान स्वतः अशा कल्याणकारी कर्म करणाऱ्याचं रक्षण करतात. म्हणून भगवंत सांगतात की साधकानं केलेलं भक्तिमय कार्य हे सर्वात चांगलं, शुभ आणि कल्याणकारी कार्य आहे. उदाहरणार्थ, ध्रुव बाळानं 5 वर्षांचे असताना भौतिक इच्छेनं प्रेरित होऊन भगवंतांची उपासना सुरू केली, परंतु भगवंतांशी संबंध आल्यामुळे त्याचं हृदय शुद्ध झालं आणि त्यांना शाश्वत भक्ती प्राप्त झाली. आध्यात्मिक उन्नतीमध्ये आपण जो काही प्रयत्न केलेला आहे ते शुभ कार्य कधीही व्यर्थ जात नाही आणि शुभ कार्य करणाराही कधी नष्ट होत नाही. हे शुभ कार्य म्हणजेच भक्ती होय. त्यामुळेच तर ध्रुव बाळाची भौतिक इच्छाही पूर्ण झाली, आध्यात्मिक इच्छाही पूर्ण झाली आणि तो स्वतः आजही ध्रुव लोकावर स्थित आहे, ज्याला आपण ध्रुव ताऱ्याच्या नावाने ओळखतो. अशा कृष्ण भावना जागृत करणाऱ्या मनुष्याचा या लोकात किंवा परलोकातही विनाश होत नाही. त्याचप्रमाणे असा साधक जो स्वतः भक्ती करतो आणि सदैव दुसऱ्यांच्या कल्याणासाठी त्या भक्तीचा प्रचार करतो, त्याचं कुठल्याही परिस्थितीमध्ये अकल्याण होत नाही, तो दुष्प्रवृत्तींनी प्रभावित होत नाही. थोडक्यात अशा योग्याची दुर्गती होत नाही. म्हणजे एकतर अशा मनुष्याचं या जीवनानंतर 84 लाख योनीतील नीच योनीमध्ये पतन होत नाही, तर त्याने केलेली भक्ती हळूहळू वाढत जाते, त्याची भक्तीतील चेतना कायम राहते. आणि दुसरं म्हणजे अशा योग्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलंच होतं, कारण चांगलं कर्म करणाऱ्याला वाईट कर्म करणारे कधीही हरवू शकत नाहीत. उदाहरणार्थ, परीक्षेची मनापासून तयारी करणारा प्रामाणिक विद्यार्थी आणि अभ्यासाऐवजी फसवणुकीवर अवलंबून राहणारा दुसरा विद्यार्थी यांची तुलना करा. सुरुवातीला फसवणूक करणारा विद्यार्थी यशस्वी झाल्यासारखा वाटू शकतो, परंतु दीर्घकाळात प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्याचं ज्ञान, चारित्र्य आणि यश टिकून राहतं, तर फसवणुकीवर उभं असलेलं यश टिकत नाही. प्रेक्षक हो, अशा प्रकारे या संसारामध्ये चांगली आणि वाईट कार्य होत असतात. आपण त्या कार्यांचं शुभ आणि अशुभ असं वर्गीकरण जरी केलेलं असलं तरी या भौतिक संसारातील सर्वच कार्ये अशुभ आहेत. कशी? तर या भौतिक जगात एखादं कार्य समाजाच्या दृष्टीनं चांगलं, यशस्वी किंवा शुभ असलं तरी जर त्या कर्माचा संबंध भगवान श्रीकृष्णांच्या सेवेशी किंवा त्यांच्या संतुष्टीशी नसेल तर ते कर्म मनुष्याला जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त करत नाही. म्हणून भगवंतांशी संबंध नसलेली सर्व कर्मे शेवटी अशुभच ठरतात. परंतु जेव्हा तीच कर्मे भगवंतांना अर्पण केली जातात तेव्हा ती दिव्य बनून खऱ्या अर्थाने शुभ आणि कल्याणकारी होतात. उदाहरणार्थ, दान देणं हे शुभ कार्य आहे, परंतु टॅक्स बुडवून दान देणं आणि सरकारला फसवणं हे अशुभ कार्य आहे. तसंच कोणाला मारणं अशुभ कार्य आहे, परंतु श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनानं केलेलं युद्ध शुभ कार्य आहे. म्हणून कृष्णांशी संबंधित असलेलं असं शुभ कार्य आणि ते शुभ कार्य करणारे कधीही नष्ट होत नाहीत. या उलट जो स्वधर्माचं आचरण तर करतो परंतु भगवंतांची भक्तीच करत नाही, त्याला काहीच लाभ होत नाही, हेही अशुभच झालं. उदाहरणार्थ, एखाद्या गाडीमध्ये उत्कृष्ट इंजिन, चाके आणि इंधन असेल, पण चालकानं योग्य दिशेनं प्रवासच केला नाही तर तो इच्छित स्थळी पोहोचणारच नाही. त्याचप्रमाणे स्वधर्माचं पालन असलं तरी भगवंतांची भक्ती नसल्यास जीवनाचं अंतिम ध्येय भगवत प्राप्ती साध्य होत नाही. सामाजिक, नैतिक किंवा लौकिक दृष्टीनं स्वधर्माचं पालन निश्चितच उपयुक्त असतं, परंतु भगवद्गीतेच्या भक्तियोगाच्या तत्वानुसार भगवंतांशी संबंध नसल्यास ते अंतिम आध्यात्मिक सिद्धीपर्यंत पोहोचतच नाही. उदाहरणार्थ, या संसारामध्ये आपले अनेक वेगवेगळे धर्म आहेत. पतीने पत्नीची रक्षा करणं हा त्याचा धर्म आहे, परंतु भगवंतांची भक्ती करणं हा देखील त्याचा धर्म आहे. पती पत्नी एकमेकांची किंवा आई वडील मुलांची सेवा करतात, हा त्यांचा धर्म आहे, परंतु भगवंतांची भक्ती करणं हा सुद्धा पती पत्नीचा, आई वडिलांचा, मुलांचा, सर्वांचा धर्म आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणं हा त्यांचा धर्म आहे, परंतु भक्ती करणं हा देखील त्यांचा धर्म आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये. आपण मुलं, पती पत्नी, आई वडील, भारतीय, विद्यार्थी, गृहिणी इत्यादी बनण्या अगोदर आपण आत्मा आहोत आणि आपला स्वाभाविक धर्म आहे भगवंतांची सेवा करणं, भक्ती करणं. आणि हे भगवंतांशी संबंधित आहे म्हणून ते कधीही नष्ट होत नाही, कारण भगवंत कधी नष्ट होत नाही. जेव्हा आपला भगवंतांशी संबंध जोडला जातो तेव्हा भगवंत आपलीही रक्षा करतात. म्हणून आपल्या सर्वांचा धर्म आहे भगवंतांची भक्ती करणं, भगवंतांशी असलेला आपला संबंध पुन्हा स्थापित करणं, त्यांची सेवा करणं.
ज्याप्रमाणे पारसमण्याचा लोखंडाला स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं होतं. आपण जरी गंज लागलेले लोखंड असलो तरी भगवंत तर पारसमणी आहेत. त्यांच्या स्पर्शानं ते आपल्याला सोनं बनवतात. प्रेक्षक हो, मनुष्य समाजाचे नियमित आणि अनियमित असे दोन विभाग करता येतात. अनियमित म्हणजे जे पुनर्जन्म अथवा आध्यात्मिक मुक्तीच्या ज्ञानाअभावी केवळ पशुतुल्य इंद्रिय तृप्तीमध्ये रत असतात. ते सभ्य आणि असभ्य, सुशिक्षित आणि अशिक्षित, बलवान आणि दुर्बल असे कोणीही असले तरी या अनियमित लोकांमध्ये पशुवृत्ती प्रबळ असते. उदाहरणार्थ, एखाद्या गाडीचे बाह्यरूप अतिशय आकर्षक असू शकते, महागडी, वेगवान आणि सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज, परंतु तिचा चालक कुठे जायचं हे जाणत नसेल तर ती गाडी शेवटी भरकटेल किंवा अपघातग्रस्त होईल. तिची बाह्य प्रगती उपयोगाची ठरत नाही. दुसरा विभाग म्हणजे नियमित मनुष्याचा. हे शास्त्रानुसार विहित कर्मांचं पालन करतात, संयमित जीवन जगतात आणि हळूहळू कृष्ण भावनेत प्रगती करून जीवनाचं सर्वोच्च ध्येय प्राप्त करतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी शाळेतील नियमांचं पालन करतो, नियमित अभ्यास करतो, शिक्षकांचं मार्गदर्शन स्वीकारतो आणि संयमानं मेहनत घेतो. सुरुवातीला त्याची प्रगती हळूहळू होत असल्यासारखी वाटते, पण कालांतराने तो निश्चितपणे यशस्वी होतोच. अशा नियमित लोकांच्याही 3 श्रेणी आहेत. पहिली म्हणजे शास्त्रोक्त कर्म करणारे. यापैकी काही जण म्हणजे सकाम भावनेने यज्ञ, दान, व्रत करून स्वर्गसुखाची इच्छा करतात. ते पुण्याच्या बळावर स्वर्गात जातात, परंतु पुण्य संपल्यावर पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात येतात. उदाहरणार्थ, एखादा पर्यटक महागड्या रिसॉर्टमध्ये काही दिवस राहण्यासाठी पैसे भरतो. त्या कालावधीत तो सर्व सुखसुविधांचा आनंद घेतो, परंतु बुकिंगची मुदत संपताच त्याला ते ठिकाण सोडावं लागतं. तर म्हणजे काही जण इंद्रिय तृप्तीची इच्छा न ठेवता कर्तव्य म्हणून कर्म करतात. एखादी आई तिच्या बाळाची सेवा करताना स्वतःच्या आरामाचा विचार करत नाही. तिचा उद्देश स्वतःचं इंद्रिय सुख नसून बाळाचं कल्याण असतो. तरीही भगवत भक्तीशिवाय यांना अंतिम मुक्ती मिळत नाही. नियमित लोकांची दुसरी श्रेणी म्हणजे मुक्तीची इच्छा करणारे, ज्ञानयोगी, ध्यानयोगी किंवा निराकार ब्रह्मात विलीन होण्याचा प्रयत्न करणारे. ते भौतिक भोगांचा त्याग करतात, परंतु भगवत भक्तीशिवाय भगवत धाम प्राप्त करूच शकत नाही. आणि तिसरी श्रेणी म्हणजे कृष्ण भावनायुक्त भक्त होय. हे सर्वश्रेष्ठ आहेत. ते संसाराचा त्याग न करता प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या सेवेसाठी करतात. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन भगवत भक्तिमय बनतं आणि तेच खऱ्या अर्थाने सर्वोच्च कल्याणाच्या मार्गावर असतात. उदाहरणार्थ, अन्नग्रहण करण्यापूर्वीही त्याचा श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवतात इत्यादी. अशा प्रकारे जेव्हा मनुष्य आपल्या कर्मांना भगवान श्रीकृष्णांच्या सेवेशी जोडतो, तेव्हाच ती कर्मे खऱ्या अर्थाने शुभ आणि कल्याणकारी बनतात. म्हणून भगवान श्रीकृष्णांना शरण जाणं हेच सर्वोच्च शुभ कल्याणकारी कार्य होय, ज्याचा कधीच नाश होत नाही. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण कल्याणकारी शुभ कार्य करणाऱ्यांची म्हणजे भगवत भक्ती करणाऱ्यांची दुर्गती होऊच शकत नाही या भगवंतांच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि भगवंतांवर निर्भर होऊन योग करून संशय विरहित पूर्ण ज्ञान मिळवलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांची भक्ती कधीही नाश पावत नाही. हे ज्ञान जे दुसऱ्यांना देतात त्यांचा स्वतःचा साक्षात्कार वाढतच जातो, हे समजून घेऊयात आणि शेवटपर्यंत सतत भगवंतांची भक्ती करून त्यासाठी इतरांनाही प्रेरित करूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.